नुकताच महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि अनेक ठिकाणी भाजपने विजय मिळवत मोठी आघाडी घेतली। पण याच राजकीय घडामोडींमध्ये नागपूरच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली। भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला। 19 जानेवारी रोजी त्यांनी हे भावनिक पत्र जाहीर केलं आणि त्या पत्रातून त्यांनी सध्याच्या राजकीय संस्कृतीवर थेट आणि स्पष्ट भाष्य केलं आहे। संदीप जोशी म्हणतात, राजकारण हे त्यांच्या दृष्टीने नेहमीच पद किंवा प्रतिष्ठा नव्हतं, तर समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती। पण आता सत्तेसाठी सुरू असलेलं पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसोबतच निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे। ते म्हणतात, मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही। हीच सध्याची वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो। पण हे चित्र पाहता आता आपणच थांबावं असा विचार मनात पक्का झाला आणि त्यातूनच हा निर्णय घेतला, असं संदीप जोशी यांनी पत्रात लिहिलं आहे। संदीप जोशी यांनी पुढे स्पष्ट केले की ते आता 55 वर्षाचे झाले आहेत आणि स्वतःची जागा रिक्त करून तरुण नेतृत्वाला पुढे येऊ देणं गरजेचं आहे। त्यामुळे आपल्या पुढील राजकीय वाटचालीला ते पूर्णविराम देत आहेत। इतकंच नाही तर त्यांनी आपल्या पत्रात पक्षाच्या नेतृत्वाकडेही नम्रपणे माफी मागितली आहे। नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून आपला निर्णय जाहीर करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। संदीप जोशी यांनी जाहीर केलं आहे की 13 मे रोजी आमदारकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर ते कोणतेही पद स्वीकारणार नाहीत। एकूणच महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपसाठी विजयाचा जल्लोष सुरू असताना नागपूरच्या राजकारणात हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे। आता या निर्णयानंतर भाजपच्या स्थानिक राजकारणात नेमके कोणते बदल होतील आणि पुढे कोणती नवी समीकरणे तयार होतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे।